प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठल विठ्ठल अनादि अंबिका भगवती बोधपरडी घेऊनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती। गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू अंबे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा श्री संत श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथराय यांचा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा 3 चरणाचा अभंग असून, या अभंगातून श्री संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना एका देवीच्या रूपकातून भगवान परमात्म्याचं वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल विश्व माऊली भगवान ज्ञानोबराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा या उत्सवाची अधिष्ठात्री देवता माता भवानी यांच्या अपार दयेमुळे अनुग्रहामुळे चालत असलेला हा नवरात्र महोत्सव जगदंबा माता ग्रुप यांच्या वतीनं आणि सर्व गावकऱ्यांच्या अखिल गावकऱ्यांच्या अत्यंत सहकार्याने चालत असलेला हा नवरात्र महोत्सव, या उत्सवामध्ये गेले 8 दिवस आपण श्रीमद देवी भागवताचं श्रवण करत आहोत। ज्यांच्या मुखातून हे श्रवण आपल्याला घडत आहे ते आदरणीय रामायणाचार्य, भागवताचार्य, पुन्हा कोणते येते आणखी आपल्या गावाचं वैभव असणार श्री आदरणीय वैभवजी महाराज यांच्या मुखारविंदातून आपण सुंदर अशा प्रकारचे गेले 8 दिवस श्रीमद देवी भागवताचं श्रवण करत आहोत। अनेक नवीन नवीन अशा प्रकारच्या कथा, अनेक प्रकारचे उदाहरण माहिती होत आहे, ज्ञानामध्ये भर पडत आहे आणि हे ज्ञानामध्ये ज्यांनी भर पाडण्याचं काम केलं त्यांना शतशः नमन आपलं। विठ्ठल विठ्ठल आजची 1 दिवसीय कीर्तन महोत्सव ही सेवा, या सेवेसाठी गावातील सर्व भजनी मंडळी, परिसरातून आलेले भजनी मंडळी, आदरणीय आमचे काकडे महाराज, फार मृदू स्वभाव, कोणाशी तक्रार नाही, काय नाही काय नाही। जिजाचा आमचा अगोदरच विषय झाला, अत्यंत कोमल स्वभाव। जिजा म्हटले तर एवढे घाबरतात, एखाद्या वेळेस ते येणारही नाहीत पण भेट लोटत नाही, त्याच्यामुळं त्यांचा स्वभाव आहे। एकदा टाकलेला शब्द आपण मागे घ्यायचा नाही। अत्यंत सरळ रुजू स्वभावाचे अशा प्रकारचे काकडे महाराज, आपल्या गावाचं वैभव असणारे दुसरे आदरणीय आमचं एक ठिकाण असणारे जिजा, आणि गावातील दुसरे महाराज आपले तयार झालेले हनुमंत महाराज, पुन्हा धनंजय महाराज, पुन्हा गीता मंदिरातील संस्थेतील पवन महाराज आणि गावातील सर्व भजनी मंडळी, या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये आणि गावातील सर्व भक्तिमती माता आणि भाविक मंडळी यांच्या भव्य उपस्थितीमध्ये नाथरायांचा एक आपण छोटासा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगातून आपण बोलून गेलोत, नाथ महाराज भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना एका देवीच्या रूपकातून करतात। अर्थात भगवान परमात्म्याच्या संबंधाने रूपक अलंकारामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन श्री संत श्रेष्ठ नाथराय करतात। साहित्यशास्त्राचा जर विचार केला तर रूपक अलंकार साहित्यशास्त्रामध्ये येतो।
अलंकाराच्या संबंधाने जर विचार केला तर संगीत शास्त्रामध्येही अलंकार आहे आणि साहित्य शास्त्रामध्ये देखील अलंकार आहेत. बोलण्याच्या ओघामध्ये मुख्य नावच विसरलो, बडे बाबा आपले महादेव असं होतं. म्हणून बहुतेक मी कुठं नाव घेत नसतो, पण सर्वांची सेवा दिसली म्हणून मुखात सहज नावं आले सर्वांचेच. गुरुबंधू आपले माधव महाराज कुर्धने, असा हाते महाराज. त्या दिवशी फुगडी खेळायची नव्हती, पण ते हाताने फुगडी खेळायला लावली. विठ्ठला विठ्ठला साहित्य शास्त्रामध्ये अनेक अलंकार आहेत, त्यातील हा अतिशय महत्वाचा रूपक अलंकार आहे. आणि या रूपक अलंकारामध्ये आपल्या संतांनी अनेक ठिकाणी भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं सापडतं. पण म्हटले रूपक अलंकार म्हणजे तरी काय नेमका, तर रूपक अलंकार कशाला म्हणतात एका मिनिटामध्ये आपण समजून घेऊया. मग नंतर रूपक अलंकारामध्ये जे भगवान परमात्म्याचं वर्णन संतांनी आपल्या केलं ते आपल्या लक्षात येईल. रूपक अलंकारामध्ये दोन पदार्थ असतात, एक उपमेय पदार्थ आणि दुसरा उपमान पदार्थ. आणि या दोन्हींचा अभेद जिथं दर्शविला जातो त्याला रूपक अलंकार म्हणतात. रूपक अलंकारामध्ये दोन पदार्थ असतात, एक उपमेय पदार्थ आहे, ज्याची तुलना केल्या जाते त्याला उपमेय म्हणतात, आणि ज्याच्या बरोबर केल्या जाते त्याला उपमान म्हणतात. म्हणजे सोपं झालं आता. ज्याची तुलना केली त्याला म्हणतात उपमेय, आणि ज्या पदार्थाबरोबर तुलना केली त्याला त्या पदार्थाला म्हणतात उपमान. उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना अनेक ठिकाणी आपल्या साधू संतांनी असं केलेलं आहे, किंवा आपणही भगवान परमात्म्याच्या संबंधाने असं चिंतन करतो. नेत्र कमल, हस्त कमल, अशा प्रकारचं. नेत्र आणि कमल हे दोन शब्द आहेत, इथं रूपक अलंकार आहे. नेत्र हे उपमेय आहेत आणि कमल हे उपमान आहे. म्हणजे ज्याची तुलना केली त्याला उपमेय म्हणतात, नेत्राची तुलना केलेली. ज्या पदार्थाबरोबर केलेले त्याला उपमान म्हणतात, कमळाबरोबर केलेली म्हणून कमळ हे उपमान, त्याला रूपक अलंकार म्हणतात. भगवान परमात्म्याच्या संबंधाने बहुतेक कमळाची उपमा दिलेली. का उपमा दिलेली त्याचं शास्त्रकाराने वर्णन करत असताना असं केलं, कारण फक्त कमळच असं आहे की ते ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं नाही, किंबहुना त्या ब्रह्मदेवाची उत्पत्तीच त्या कमळापासून आहे. याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. म्हणून भगवान परमात्म्याच्या संपूर्ण अवयवाला उपमा देत असताना कमळाची उपमा दिलेली. नेत्र कमळ, हस्त कमळ, चरण कमळ, अशा प्रकारची ही जी उपमा आहे ते भगवान परमात्म्याला दिलेली. आपण रूपक अलंकार पाहतो आणि अशा रूपक अलंकारामध्ये आपल्या साधू संतांनी भगवान परमात्म्याचं वेगवेगळ्या रूपकामध्ये वर्णन केलेलं सापडतं. संत वाङ्मयाचं चिंतन केल्याच्या नंतर आपल्या एक लक्षात येईल, आपल्या साधू संतांनी भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना कधी गायीच्या रूपकातून वर्णन केलं, कधी भूताच्या रूपकातून वर्णन केलं, कधी नावाड्याच्या रूपकातून वर्णन केलं, आणि कधी देवीच्या रूपकातून वर्णन केलेलं सापडतं. विठ्ठला पण म्हटले काव एकच भगवान परमात्मा, त्याला एवढे रूपक कस काय साजतात? एकच भगवान परमात्मा आहे, त्याला एवढे रूप कस काय साजतात? हेच विशेष आहे त्याचं. तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा एक जरी असला तरी त्याला तुम्ही काहीही बोला त्याला साजत, त्याला साजत ते. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजया. नुसते माईक ठेवून नसते जमत बुवा. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे जे जे बोला ते ते साजया विठ्ठला. त्याला काहीही म्हणा तुम्ही त्याला साजत. भगवान परमात्म्याला साजत. कोणतीही उपमा द्या, कोणतंही नाव द्या, त्याला साजत ते. तुमच्या आमच्या नावाला काही अर्थ नाही. बऱ्याच जणांचं धर्मराज नाव असतं. आपल्या गावात बहुतेक नसलं पाहिजे हे नाव. असेल तर माफी मागून सांगतो, पण आपल्या नावाची अशी परिस्थिती. धर्मराज नाव असेल पण धर्माने वागलच असं काही नाही. बहुतेक धर्मराज असे आहेत ते अधर्मानेच वागणारे आहेत. तुमच्या आमच्या नावाची ही परिस्थिती. भगवान परमात्म्याच्या संबंधाने तसं नाही. भगवान परमात्म्याला कोणतंही नाव साजेस आहे. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजया विठ्ठला. म्हणून अशा प्रकारचं भगवान परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळे अनेक रूपकातून आपल्या साधू संतांनी भगवान परमात्म्याचं वर्णन केलं. गायीचं रूपक पहिलं भगवान परमात्म्याच्या संबंधाने कसं केलं आपल्या साधू संतांनी? आम्हा घरी गा
एक गाय दुभताए हम घरी 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 एक गाय दुभताए कानना समाये त्रिभुवनी कानना समाये त्रिभुवनी कानना समाये त्रिभुवनी आम्हा घरी एक गाय दुभत आहे पान्हान समाये त्रिभुवनी. भगवान परमात्म्याचं गायीच्या रूपकातून वर्णन करतात. तुकोबर वर्णन करतात. आम्हा घरी एक गाय दुभत आहे पान्हान समाये त्रिभुवनी. आपल्या गायीकडे थोडा आपल्याला यावा लागेल. आपल्या गायीचा जर विचार केला तर गाय म्हटल्यानंतर ती दूध देत असते. मग त्या दुधाचा परिणाम आपल्या गायीचं जगभर असेल, गोंडीभर असेल, बकेट भर असेल, जास्तीत जास्त अशा प्रकारचं तिचं परिणाम असतं. त्या गायीला काहीतरी नाव असतं, त्या गायीचा काहीतरी रंग असतो. तशा पद्धतीने या संपूर्ण सांग रूपाने जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. आम्हा घरी एक गाय दुभत आहे. आमच्या घरामध्ये देखील एक गाय दुभत आहे. गाय बर का, म्हैस नाही. तस्मै कालाय नमः म्हणावं लागतं. कालाच्या ओघामध्ये गायी कमी, म्हशी जास्त होत चाललेल्या आहेत. विठ्ठला 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 आम्हा घरी एक गाय दुभत आहे. आमच्या घरामध्ये एक गाय दूध देते. तुकोबारायांना विचारलं, महाराज तिचं दूध किती निघत आहे? पान्हान समाये त्रिभुवनी. या तिन्ही त्रिभुवनामध्ये तिचा पान्हा सामावत नाही. ही साधारण गाय नाही बर का, तुमचे आमचे गाय असू शकत नाही. आपल्याच घरामध्ये तिचं कधी कधी दूध कमी पडतं आपल्या गाईचं, पण ह्या गाईचं परमात्मा रूपी गाईचं तिन्ही त्रिभुवनामध्ये पान्हा मावल्या जात नाही. अशा प्रकारचं दूध या गाईचं आहे. तुकोबारायांना विचारलं, महाराज तिचं नाव काय आहे? तुकोबाराय म्हणतात, करे वसुंधरा करे वसुंधरा भुवनी वानते सावळे नावते श्रीधरा. सावळा रंग आहे म्हटले आमच्या गाईचा. वानते सावळी, वान म्हणजे रंग तिचा, सावळा रंग आहे. सावळ्या रंगाची गाय आहे. हे परमात्म्याचं वर्णन आहे. म्हणून अनेक साधू संतांनी आजही कथेमध्ये विषय झाला. महाराजांनी सांगितलं त्या भगवान परमात्म्याला सावळं म्हणतात. नाथ महाराज तर स्पष्ट म्हणतात, त्या सावळ्या नंदाच्या श्रीकृष्णाला मी पाहिलं, परिणाम आनंदाचा पूर आला. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, नंदाचा पूर आला,
देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा परिणाम त्याचा तेने आनंदाचा पूर आला. भगवान परमात्म्याचा सावळा रंग आहे. म्हणून भगवान परमात्मा दिसण्याकरता एवढे सुंदर दिसतात. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी भगवान परमात्म्याचा सावळा रंग आहे. म्हणून सौंदर्य शास्त्राने वर्णन करत असताना कोणत्या रंगामध्ये कोणाचं सौंदर्य आहे याचं वर्णन केलेलं आहे बरं का. खरं म्हणजे हा थोडा शृंगारिक विषय आहे, तरी देखील आपल्याला माहिती असावी म्हणून 2 शब्द सांगतो, पुढे चालतो. सौंदर्य शास्त्र वर्णन करतं कोणत्याही रंगामध्ये कोणाचंही सौंदर्य उठून दिसत नाही. स्त्रीच्या संबंधाने वेगळा कलर आहे, पुरुषाच्या संबंधाने वेगळा कलर आहे. स्त्रीचं सौंदर्य हे गोऱ्या रंगामध्ये आहे, सौंदर्य शास्त्र वर्णन करतं. आणि पुरुषाचं सौंदर्य हे सावळ्या रंगामध्ये आहे. म्हणून जे गोरे माणसं आहेत त्यांनी फार आरसा घेऊन केसवर करण्याची लय आवश्यकता नाहीये. विठ्ठला विठ्ठला सौंदर्य शास्त्र वर्णन करतं. भगवान परमात्म्याचा सावळा रंग असल्यामुळे भगवान परमात्मा दिसण्याकरता एवढे सुंदर आहेत. पाहिली वेध लावी अशा प्रकारचं आपला विषय चालू हा आहे. तुकोबराय म्हणतात आमच्या गायीचा रंग सावळा आहे वानते सावळी. म्हटले तुकोबराय तुमच्या गायीचं नाव काय आहे? श्रीधरा. नावती श्रीधरा, तिचं नाव आहे श्रीधरा. तुमची आमची गाय म्हटल्याच्या नंतर तिलाही नाव असतं. मग काहीचं मंगळे असेल, आता विसरलो नाव. मदत करा वाटल्यास बसले बसले. तुकोबराय म्हणतात आमच्या गायीचं नाव हे श्रीधरा नाव आहे. म्हणून ज्यांच्याकडे कपिला गाय आहे ना ते धन्य आहेत बरं का. जर असेल आणि जर नाव दुसरं असेल तर त्याला उद्यापासून त्या गायीला श्रीधरा म्हणण्याकरता काही हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला. अशा प्रकारचं या सावळ्या रूपामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन गायीच्या रूपकामध्ये वर्णन तुकोबरायांनी केलेलं आहे. गायीच्या रूपकातून कधी कधी भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना भूताच्या रूपकामधून केलं. भूत म्हटल्याच्या नंतर आपल्याला 2-3 गोष्टी भूताच्या संबंधाने लक्षात घ्याव्या लागतील. सुरुवातीला पहिली गोष्ट, भूत म्हटल्याच्या नंतर भूत हे काळं असतं असं म्हणतात. अजून दर्शन झालं नाही. भूत काळं असतं असं म्हणतात. पहिली गोष्ट लक्षात राहू द्या, गोष्टी लक्षात राहू द्या किती. पहिली गोष्ट भूत काळं असतं. दुसरी गोष्ट भूत कोणालाही दिसत नाही, ज्याला दिसायचं त्यालाच दिसतंय म्हणतात. म्हणजे त्याचं आणि त्या दिसणाराची रास काहीतरी एकत्र आली पाहिजे. आणखी जास्त खुलासा जर विचारायचा असेल, करून घ्यायचा असेल तर ज्योतिषशास्त्र तिकडे विचारून घ्या भूताच्या संबंधाने. अजून काही पुन्हा पूजा वगैरे बाकीचंही काही आपल्या गावात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. भूत असं म्हणतात की ज्याची त्या भूताची आणि त्या दिसणाराची रास एकत्र आली पाहिजे. पुन्हा तो अशौच अवस्थेमध्ये असला पाहिजे. पुन्हा तो माळकरी नसला पाहिजे. माळकऱ्याकडे भूत डोकोनही पाहत नाही. भूत पिशाच निकट नाही आवय. हनुमंतरायाचं वर्णन आहे हनुमान चालीसामध्ये. भगवान परमात्म्याचं आपला विषय चालू हा आहे. भूत कोणालाही दिसत नाही, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, भूत हे अनेक रूप धारण करतं बरं का. भूताला अनेक रूप धारण करता येतात. कशावरून तुम्हाला एक दाखला देतो. श्रीमद भागवताच्या सुरुवातीलाच महात्म्यामध्ये कथा येते पहा. कोणाची? आपली तर लय कथा झाल्यात. आता हे विचारायला घालून उत्तर जर आलं तरच कीर्तन करील पुढे. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये एक मनुष्य भूत झाला अशा प्रकारची कथा आहे बरं का. त्याचं नाव काय आहे मला सांगा. बरोबर आहे, धोंदोकारी. धोंदोकारी भूत झाल्याच्या नंतर श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये असं वर्णन आहे. पंचविषयाच्या नादी लागला. त्या पंचविषयाने म्हणजे त्या पंच स्त्रियाने त्याचा प्राण घेतलेला आहे, त्याला मारून टाकलं. परिणाम असं झाला, तो भूत योनीला प्राप्त झाला. गोकर्णजी महाराज तीर्थयात्रा करून स्वस्थानावरती आले. रात्रीच्या वेळेला मुक्काम करावा म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि राहिल्याच्या नंतर तो प्रेत योनीमध्ये भूत योनीमध्ये असणारा जो धोंदोकारी तो वेगवेगळे रूप धारण करायला लागलेला आहे. कधी हत्तीचं, कधी मेंढ्याचं, यडक्याचं वगैरे अशा पद्धतीचं वर्णन श्रीमद भागवताने केलेले महात्म्यामध्ये. अशा प्रकारचे ते अनेक रूप धारण करायला लागला. कोण? धोंदोकारी. भूताला अनेक रूप धारण करता येतात. आपला हा विषय चालू आहे.
तुम्हाला धुंदुकारीच्या संबंधाने एक प्रश्न विचारतो मी. खरं म्हणजे विचारू नये, तुम्ही फार मोठे अधिकारी आहात माझ्यापेक्षा, तरी देखील विचारतो. धुंदुकारी हा कोणाचा मुलगा? आत्मदेव ब्राह्मणाचा मुलगा का धुंदुलीचा मुलगा? धुंदुलीचा. बाबा म्हणतात धुंदुलीचा. पुन्हा कोणाला काही म्हणायचंय का? मला वाटतं हे दोघायचंही नाही. बरोबर आहे की नाही? बहिणीचं आणलेलं होतं ना ते, दोघायचंही नाही ते, बहिणीचं होतं ते. भूत हे अनेक रूप धारण करतं. आणि चौथी गोष्ट, भूत हे झपाटतं माणसाला. भूत झपाटतं. तशाच पद्धतीने या चारही गोष्टी भगवान परमात्म्याकडे लागू पडतात. हे भगवान परमात्मा देखील झपाटतो. तुकोबराय स्पष्ट शब्दामध्ये सांगतात, ते तरी भूत लहान असेल, हे मोठं भूत पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. ते झडपतं माणसाला. हे भौतिक संसारातलं व्यवहारातलं भूत जर झडपलं नाही, आपल्याला जर त्याने झडपलं तर माणसाचं फारसं नुकसान होत नाही. ते नीट करता येतं मंत्राने. पण या पंढरीच्या भूताने एकदा जर झडपलं तर तो संसाराच्या कामाचा पुन्हा राहत नाही. देवाचा भक्त तो देवाशीच गोड. त्याला त्याच्याच मागे जावं लागतं. पुन्हा त्याला घरचे विचारित नाहीत, दारचे विचारित नाहीत, कोणीच विचारित नाहीत. खरं त्याला भक्त म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. भूत हे झडपतं. तशा पद्धतीने भगवान परमात्मा हे झडपतो. पहा, भूत हे अनेक रूप धारण करतं, तसं भगवान परमात्मा हे अनेक रूप धारण करतो. तुकोबराय म्हणतात, जेवढे सोंग दिसतेत ना हे सगळे हे त्याचेच येत. दरियेले सोंगे अवघे पांडुरंगे, अवघे पांडुरंगे, दरियेले सोंगे अवघे पांडुरंगे, दरियेले सोंगे अवघे अवघे येणे पांडुरंगे. भगवान परमात्म्याचेच हे सगळे रूप दिसतात आपल्याला. विश्वमाऊली ज्ञानोबराय आपला अनुभव भोपाळीच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. पहिल्या, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे. त्या भगवान परमात्म्याला पाहिलं, पण कोणत्या रूपामध्ये? अनंत रूपामध्ये, अनंत वेशामध्ये. अवताराची राशी म्हटलेले. आणि रास म्हटल्याच्या नंतर तिथं एक दाना नसतो, अनेक अशा प्रकारचा ढीगची ढीग मोठा असतो. तसे भगवान परमात्म्याचे एकी एकटाचे असुनी एकला, विश्वी विश्वाकार होण्या ठेला. अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. भगवान परमात्मा अनेक रूप धारण करतो. व्यवहारातलं भूत जसे अनेक रूप धारण करतं, तसं भगवान परमात्मा रूपी भूत सुद्धा अनेक रूप धारण करतं. व्यवहारातलं भूत जसं ज्याला दिसायचं त्याला दिसतं, तसं भगवान परमात्मा हे ज्याला दिसायचं त्याला दिसतो, कोणालाही दिसत नाही. तुकोबरायचं फार गोड प्रमाणे पहा. तुकोबराय म्हणतात, देव आहे सुकाळ देशी, अभाग्याशी दुर्भिक्ष. संपूर्ण विश्वामध्ये कोंदून कोंदून विठ्ठल जळीस्थळी भरला, अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे. सर्वांचे हृदय देशी म्हटलेलं आहे. किंवा 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात,
तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी कामो विषयावरी दिसत नाही म्हटले. विठ्ठल 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 सगळीकडे आहे, परंतु ज्याला दिसायचं त्यालाच दिसतात. तिसरं लक्षण झालं. आणि चौथी गोष्ट होती, भूत हे काळ असतं, भगवान परमात्मा ही काळ आहे. उलट हे भूत तरी नंतर काळ झाला असेल, पण विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात ठाईचाची काळा अनादी बहु काळा. हा तर अनादी अशा प्रकारचा हा काळा आहे, याचाही काळा रंग आहे. जेवढे भूताचे गुण तेवढे याचे गुण आहेत, म्हणून भूताचं रूपक. भूत हे उपमान आहे आणि परमात्मा उपमेय अशा प्रकारचं रूपक अलंकारामध्ये तुकोबराय वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल तिसरं रूप करता जगद्गुरु तुकोबराय नावाड्याचं. नावाडी म्हटल्याच्या नंतर आपल्या सहज लक्षात येईल कोणाचेही, या तीरावरून पहिल्या तीरावरती नेणारा त्याला नावाडी म्हणतात. पहिली गोष्ट, तो अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावरती नेतो. नेत असताना नावेमध्ये बसण्याच्या अगोदर त्याचं जे काही मौल्य असेल, त्याचं मूल असेल, काहीतरी पैसे वगैरे असतील, त्या अगोदर ठरवतो. 20 रुपये असतील, 25 रुपये असतील, नंतर तो नावेमध्ये आपल्याला बसायला देतो. पहिली गोष्ट, या तीरावरून पहिल्या तीरावरती नेतो 1. दुसरी गोष्ट, नेत असताना पैसे घेतो 2. आणि यदा कदाचित प्रवासामध्ये जर काही संकट जर आलं तर तो नावाडी आपलं रक्षण करत नाही. 3 गोष्टी. परंतु या नावाड्याकडे या, हा जो नावाडी आहे तर साधारण नदीच्या पहिल्या तीरावरती आपल्याला नेत नाही. तेशा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, या मृत्यूरूपी संसार सागरातून भगवान परमात्मा आपल्याला पहिल्या तीराला नेतात. नामाच्या सहस्रवरी नावा यावधारी सजोनी हा संसारी तारू जाहलो. तारू तारू भला पांडुरंग तुकोबराय वर्णन करतात. पाव भिजवून दियांग, भगवान परमात्मा हा तारू आहे, तारणारा आहे. पण म्हटले तोही या व्यावहारिक नावाड्यासारखा पैसे घेतो का? मोलने घे जग जेठी, भगवान परमात्मा पैसे घेत नाही. आणि तिसरी गोष्ट, हा जो नावाडी आहे आपलं संकटातून निवारण करू शकत नाही, पण भगवान परमात्मा रूपी जो नावाडी आहे तर तो आपलं संकटामध्ये निवारण केल्याशिवाय राहत नाही. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवारावे. म्हणून तुकोबराय आपल्याला वर हात करून सांगतात की हा जो भवसागर आहे, हा तरुण जाण्यासाठी तुम्हाला कोणते भवसागर तरता कार्य करत असा चिंता. तुकोबराय आपल्याला म्हणतात, का चिंता करतात तुम्ही हा भवसागर तरुण जाण्यासाठी? चिंता करू नका. पहिलं दाता उभा कटी कर ठेवून त्याचे पायी घाला मिठी. फक्त त्याच्या पायामध्ये मिठी घाला पायाला. बरोबर आपल्याला भगवान परमात्मा पहिलं तीराला नेल्याशिवाय राहत नाही. हे रूपक आहे, नावाड्याचं रूपक. यथाही भगवान परमात्मा हा उपमेय आहे आणि नावाडी उपमान आहे. विठ्ठल विठ्ठल अनेक ठिकाणी आपण पाहून गेलो. कधी गायीचं रूपक, कधी भूताचं रूपक, कधी नावाड्याचं रूपक, कधी कधी भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना देवीचं रूपक आपल्या संतांनी केलं. तो विटेवरी सखई बाई हो करी कृपा, भगवान परमात्म्याचं वर्णन आहे.
पण म्हटले का हो त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही वर्णन करतात, त्या भगवान परमात्म्याचा गोंधळ केव्हा केव्हा भरतो म्हटले, वर्षातून किती वेळेस गोंधळ भरतो म्हटले. तर नाथ महाराज म्हटले त्याचा 2 वेळेस गोंधळ भरतो, एक आषाढीला आणि दुसरं कार्तिकीला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती हो. पुंडलिका देवता शोभे वाळ बघिवा, पुंडलिका देवता शोभे वाळ बघिवा, पुंडलिका देवता शोभे वाळ बघिवा, पुंडलिका देवता वाळ बघिवा. एका जनार्दनी अंबामध्ये करते बोली कधी हो, एका जनार्दनी अंबामध्ये करते बोली कधी हो, अंबामध्ये करते बोली कधी हो, एका जनार्दनी अंबामध्ये करते बोली कधी हो. उदो बोला, उदो बोला, बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी आणि कार्तिकीला भगवान परमात्म्याची यात्रा भरते आणि त्या भगवान परमात्म्याचं वर्णन नाथ महाराज देवीच्या रूपकातून करतात. पण म्हटले ठीक आहे, म्हटले 2 वेळेस वर्षातून त्या भगवान परमात्मा रूपी देवीची यात्रा भरते. पण तो भगवान परमात्मा असणारा, अर्थात देवी स्वरूपामध्ये असणारा जो भगवान परमात्मा किंवा भगवान परमात्मा रूपी असणारी जी देवी, ती नेमकी कशी आहे असं नाथ महाराजांना विचारल्याच्या नंतर याचं उत्तर नाथ महाराज आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. म्हटले आमची जी देवी आहे परमात्मा रूपी देवी कशी आहे, अनादि, दुसरी गोष्ट अंबिका आणि तिसरी गोष्ट भगवती. हे 3 शब्द अतिशय महत्वाचे आहेत. पहिला शब्द नाथ महाराज आपल्या समोर ठेवतात अनादि. अनादि म्हणजे जिची उत्पत्ती सांगता येत नाही, ज्या भगवान परमात्म्याची उत्पत्ती सांगता येत नाही त्याला अनादि म्हणतात. तसे वेदांत शास्त्रामध्ये 6 पदार्थ अनादि येतात. षडस्माकम अनादय म्हटलेलं आहे. ब्रह्म, माया आणि त्यांचा संबंध, जीव, ईश्वर आणि त्यांचा परस्परातील भेद, अशा प्रकारचे हे 6 पदार्थ. या पदार्थावरती चिंतन करत असताना प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुवरे घुले बाबा आम्हाला 2-3 शब्द महत्वाचे सांगायचे. बाबा म्हणायचे, बाबा काही पदार्थ साधी शांत आहेत 1, काही पदार्थ अनादि शांत आहेत 2, आणि काही पदार्थ अनादि अनंत आहेत 3. विठ्ठल विठ्ठल काही पदार्थ साधी शांत आहेत. साधी शांत पदार्थ ते आहेत की ज्यांची उत्पत्ती आपल्या देखता होते आणि नाशही होतो. उदाहरणार्थ आपला देह घ्या, शरीर. जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पावेचिना. जाणार हे शरीर तुमचे आमचं उत्पत्ती आहे आणि नाश आहे.
म्हणून उपजे ते नाशे. उपजेमध्ये उपजे म्हणजे साधी आणि नाशे म्हणजे शांत. उपजे ते नाशी म्हणून काही पदार्थ साधी शांत आहेत, घटपटादी आपलं शरीर वगैरे इत्यादी. दुसरा प्रकार आहे काही पदार्थ अनादी शांत आहेत. याच्यामध्ये मायेचा नंबर लागतो, कारण मायेची उत्पत्ती कधी झाली कोणालाही सांगता येत नाही, परंतु त्या मायेचा बाध म्हणा नाश म्हणा ब्रह्मज्ञानाने होतो. विचारापुढे टिकत नाही, ज्ञानापुढे टिकत नाही, म्हणून ती अंतवान आहे. अनादी आणि अंतवान, साधी अनादी शांत आहे. आणि काही काही पदार्थ म्हणण्यापेक्षा एकच असा या जगामध्ये पदार्थ आहे की तो अनादी अनंत आहे, त्याला म्हणतात ब्रह्मचैतन्य. आणि त्याचंच वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात अनादी. विठ्ठल विठ्ठल. दुसरा शब्द आहे अंबिका. अंबिका शब्दाचा अर्थ होतो आई. भगवान परमात्मा हा आई. आई या शब्दाला, अंबिका या शब्दाला उपलक्षण करून बापही घेता येतं आपल्याला, है ना, बापही घेता येतं. म्हणून तुकोबारायांचं काय गोड प्रमाणे पहा. विठ्ठल बाप माय चुलता. नुसते आई बापच काय, संपूर्णच घेतलं तुकोबारायांनी, तर आपण फक्त आई बाप घेतले होते. सगळाच भगवान परमात्मा आहे, म्हणून अंबिका हा शब्द आहे. आणि तिसरा शब्द अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे भगवती. भगवान हा शब्द पुल्लिंगी आहे आणि भगवती स्त्रीलिंगी आहे. म्हणून भगवती या शब्दाने नाथ महाराजांना भगवान परमात्म्याची षडगुण ऐश्वर्यता सांगायची असावी असं वाटतं. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याचे मुख्य 6 गुण आहेत. तसे तर भगवान परमात्म्याचे अनंत गुण आहेत. अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, नामदेवराय म्हणतात अनंत गुण त्या ते. म्हणून या अनंत गुण आहेत भगवान परमात्म्याचे, पण त्यातील 6 जे वर्य गुण आहेत, श्रेष्ठ गुण आहेत, त्याचं वर्णन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसते जेथ, म्हणून तो भगवंतू. भगवान येतो त्याच्यामुळे. त्याच्या ठिकाणी 6 गुण आहेत, श्रेष्ठ गुण आहेत. वर्य शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी 6 गुण आहेत. यश पहिला गुण आहे यश. या यशाचं वर्णन करत असताना जिथे जिथे भगवान परमात्म्याचं अधिष्ठान असतं ना, तिथं यश आहे बरं का. म्हणून हनुमंतरायांच्या जीवनामध्ये कधीही अपयश आलेलं सापडत नाही आपल्याला. त्याचं कारणच आहे, हनुमंतराया कोणतीही गोष्ट करत असताना अधिष्ठान भगवान परमात्मा ठेवतात. जिथं भगवान परमात्मा तिथं यश असतं. म्हणून श्रीमद भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र संजयाला म्हणतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताय सवह मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. सांग संजया, कुरुक्षेत्र असणारं जे धर्मक्षेत्र असणारं कुरुक्षेत्र, त्या ठिकाणी माझे आणि पांडवाचे मुलं गेले, पंडूचे मुलं गेलेले आहेत. ते काय करते झाले, म्हणजे नेमका विजय कोणाचा होईल अशा प्रकारचं विचारले धृतराष्ट्राने. पण संजयजीने लगेच उत्तर दिलं नाही बरं का. संजय महाराजांनी लगेच उत्तर दिलं नाही. संजयजीने उत्तर देण्याकरता फार वेळ लावला. म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा शेवटच्या श्लोकामध्ये उत्तर दिलं, आणि तेही प्रत्यक्ष उत्तर नाही, त्याला पर्याययुक्ती अलंकाराने उत्तर दिलेलं आहे. कारण म्हटले याचा आम्ही खाल्लेला आहे म्हटले, आणि याला प्रत्यक्ष जर सांगितलं पांडवाचाच विजय होणार आहे तर राग येईल बिचाराला. दातारू हा आमचा. ज्ञानोबाराय म्हणतात हा दातारू आहे ना बाबा, याचा कसा एवढा अवेअर करावा. तसं तर संजयजी खूप बोलले. हा बाहेरूनही आंधळा आहे. त्या दिवशी आपण वैभव महाराजांच्या मुखातून ऐकलं, आतूनही आंधळा आहे. काही काही माणसं बाहेरून आंधळे असतात पण आतून डोळस असतात. काही आतून आंधळे असतात, बाहेरून डोळस असतात. पण हे धृतराष्ट्र असा होता, आतूनही आंधळा आणि बाहेरूनही आंधळा. खूप बोलले संजयजी, पण म्हटले जाऊ द्या, शेवटी आपला दातारू आहे म्हटले, खाऊ पिऊ घालतो आपल्याला, जाऊ द्या म्हटले. मग शेवटी उत्तर दिलं श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये पर्याययुक्ती अलंकाराने उत्तर दिलं. ऐक म्हणले धृतराष्ट्र, तुला जर विजय कोणाचा होणार आहे निश्चित जर कळायचं जर असेल तर यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवानी तिर्मतिर्मम. ज्या ठिकाणी धनुर्धारी अर्जुन आहे, भगवान परमात्मा आहे, तिथं निश्चित अशा प्रकारचा विजय होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. जिथं भगवान परमात्मा तिथं यश आहे, म्हणून पहिला गुण आहे यश. दुसरा आहे श्री. बरोबर आहे ना. ऐका यश श्री. श्री म्हणजे लक्ष्मी.
जिथं जिथं भगवान परमात्मा तिथे तिथे लक्ष्मी. शंभो तेथे अंबिका. भगवान परमात्मा जिथं आहे तिथं माता लक्ष्मी आहेत. म्हणून बरेच जण भगवान परमात्म्याला विष्णू परमात्म्याला डावलून लक्ष्मीचं पूजन करतात बरं का. पण लक्ष्मी माता ही येण्याकरता तयार नाही आणि तो पाठवीन तरी कसा एकटा. म्हणून अगोदर भगवान परमात्म्याचं पूजन केलं पाहिजे. असो पुन्हा त्याच्याविषयी काही असलं शास्त्रार्थ तर पुन्हा निघायचं आपला. विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्म्याला सोडून माता लक्ष्मीजी राहत नाहीत. म्हणून श्री भगवान परमात्म्याचा दुसरा गुण येतो श्री. भगवान परमात्म्याचा तिसरा गुण आहे औदार्य. ऐका यश श्री औदार्य. भगवान परमात्म्याचं औदार्य वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय तोंड भरून वर्णन करतात. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना म्हणसे पात्र पात्र पै कैवल्य आयुष्य पवित्र की वैर्याही दिदले. अशा प्रकारचं हे भगवान परमात्म्याचं औदार्य आहे. ऐका यश श्री औदार्य. ज्ञान भगवान परमात्म्याचा चौथा गुण आहे ज्ञान. एकाच वेळी भगवान परमात्म्याला समस्त सृष्टीमध्ये काय चाललं हे ज्ञान होतं. का होतं याचा विचार करत असताना चिंतन करत असताना वेदांत शास्त्राने असं सांगितलं तुम्हा आम्हाला ज्ञान का होत नाही. कारण तुमची आमची अविद्या ही मलिन सत्वगुण प्रधान उपाधी आहे आणि भगवान परमात्म्याची शुद्ध सत्वगुण विनली रे. अशा प्रकारचे त्याची शुद्ध सत्वगुण प्रधान माया असल्यामुळे एकाच वेळी भगवान परमात्म्याला या सृष्टीमध्ये काय चालतं हे सगळं कळतं. म्हणून न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवान परमात्म्याला सगळं कळतं कारण त्याचं ज्ञान हा त्याचा गुण आहे. आणि अजून एक गुण आहे पुढचा 5वा गुण आहे वैराग्य. 56 कोटी यादव आपलं संपूर्ण कोळ डोळ्या देखता नष्ट केलं पण शोक मात्र केला नाही. हे भगवान परमात्म्याचं वैराग्य आहे. आणि शेवटी भगवान परमात्म्याचा 6वा गुण आहे ऐश्वर्य. काय वर्णन करायचं भगवान परमात्म्याच्या ऐश्वर्याचं. प्रातस्मरणीय गुरुवर्य बाजीराव बाबा श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन करत असताना किंवा इतरत्रही आम्ही ऐकलं त्यांच्या मुखातून बाबा खूप वर्णन करत असताना भगवान परमात्म्याच्या ऐश्वर्याचं. काय ऐश्वर्य म्हटले भगवान परमात्म्याचं. 16,108 येतात तरी देखील कोणाचीच तक्रार नाही. 16,108 पत्न्या परंतु एकाही पत्नीची तक्रार नाही. इथं एकच असते पण सकाळी काकड्यापासून ते शेज आरतीपर्यंत सारखी किरकिर. विठ्ठल कोणत्याही पत्नीची तक्रार नाही भगवान परमात्म्याने. बाबा खूप गोड वर्णन करत असतात. जिला जसं पाहिजे तशा प्रकारचं तिला बाग बगीचा वगैरे सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्याने पुरवल्या. ऐश्वर्य भगवान परमात्म्याचं. अशा प्रकारचं हे षडगुण ऐश्वर्य भगवान परमात्म्याचं आहे. आणि हेच वर्णन करत असताना नाथ महाराज एका शब्दामध्ये सांगतात भगवती. विठ्ठला विठ्ठला अनादी अंबिका भगवती. आणि हे जे अनादी स्वरूप असणारी निर्गुण स्वरूप असणारी जी आई आहे ती प्रगट होते भूतलावरती बरं का. कशा करता प्रगट होते नाथरायाने गोड वर्णन केलं. म्हटले 3 प्रकारचे जे दुःख आहेत 3 प्रकारचा जो ताप आहे ते ताप नष्ट करण्याकरिता आणि महिषासुराला मारण्याकरता ती प्रगट होते. पण कोणता महिषासुर तर मोहरूपी महिषासुराला मारण्याकरता ती या लोकांमध्ये येते. अनादी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागुनी पावसी. अशा प्रकारचा हा भगवान परमात्मा भक्त करता येतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा म्हणतात मी केव्हा अवताराला येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. येऊन करतो काय या भूतलावरती. तर पुढच्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विठ्ठल विठ्ठल अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. आणि जे गोंधळे असतात तर ते गोंधळे व्यवहारामध्येही परडी आहे आणि पोत देखील व्यवहारामध्ये आहे. पण व्यवहारातला पोत वेगळा आणि व्यवहारातली परडी देखील वेगळी.
पण ही परमार्थातली परडी आणि परमार्थातला पोत नाथराय आपल्याला सांगतात. बोधरूपी परडी हातामध्ये या भक्त मंडळीने घेतलेली आहे आणि ज्ञानाचा पोत पाजळलेला आहे. आणि अशा थाटामाटामध्ये अशा ऐश्वर्यामध्ये भगवान परमात्म्याचा त्या देवीचा गोंधळ यांनी मांडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि असा गोंधळ चालू असताना, अशा प्रकारचा गोंधळ चालू असताना भक्ताच्या लक्षात आलं, आपण गोंधळ घालतो ज्याच्याकरिता घालत आहोत ते भगवान परमात्मा रूपी देवी अजून आलेली नाही. म्हणून सगळे भक्त मंडळी त्या देवीला आवाहन करतात, बोलवतात अभंगाच्या ध्रुपदामध्ये. गोंधळ येई व जगदंबे, गोंधळ येई व जगदंबे, गोंधळ येई व जगदंबे, गोंधळ येई व जगदंबे. जगदंबे मूळ पीठ तू अंबे. भक्त मंडळी भगवान परमात्मा रूपी देवीला या गोंधळामध्ये बोलवित आहेत. गोंधळा येऊ जगदंबे. आम्ही गोंधळ मांडला खरा, आम्ही नाचतो देखील, उदो उदो म्हणून नाचतो देखील, पण ज्याच्याकरिता गोंधळ मांडला ती भगवती अजून आलेली नाही. म्हणून त्या भगवतीला आवाहन करतात, गोंधळा येऊ जगदंबे. म्हटले नाथ महाराज तुम्ही तो गोंधळ मांडलेला आहे, गोंधळ मांडल्याच्या नंतर त्याला मंडप वगैरे कोणता दिलेला आहे? आपला हा जो उत्सव आहे, या उत्सवाला जसा हा मंडप आहे तशा पद्धतीने तुम्ही जो गोंधळ मांडलेला आहे त्या उत्सवाला, त्या गोंधळाला कोणत्या प्रकारचा मंडप घातलेला आहे? स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातला. स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातला.
मृत्यू पाताळ याचा मंडप घातिलाव, चारही वेदाचा फुलवरा बांधिलाव, शास्त्र पुराणे अनुवादते तुझा गोंधळ मांडिलो, तुझा गोंधळ मांडला आम्ही. पण तीन अशा प्रकारचं स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हाच कोणी मंडप आम्ही घातलेला आहे. तुमचा आमचा मंडप फार मर्यादित आहे. पण भगवान परमात्मा येणार म्हणून आपल्या साधू संतांनी तिन्ही त्रिभुवनाचा, ती स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातलेला आहे. अशा प्रकारचं मंडप घालून त्याच्यामध्ये मग गोंधळ म्हटल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये संबळ असतं, देवटे असतात. तर मग ते संबळ कोण आहे, त्याच्यामध्ये देवटे कोण आहे, त्याचं वर्णन करत असताना नाथरायाने वर्णन केलं. जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचतीव, 88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठतीव वाटल्यानं. 88 सहस्र ऋषी हेच कोणी देवटे आहेत. अशा प्रकारचं गोड वर्णन नाथरायाने केलेलं आहे. नाथ महाराजांचं वैभवच महाराज आहे. नाथ महाराजांचं वैभव आहे. संत वाङ्मयामध्ये अग्रगणी अशा प्रकारचं संत वाङ्मय कोणाचं जर असेल तर ते आपल्या नाथबाबाचं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा प्रकारचा आम्ही गोंधळ घातलेला आहे, गोंधळ चालू आहे. भक्त मंडळी भगवान परमात्म्याला आवाहन करतात, गोंधळा येईवो जगदंबे. ये गोंधळाला येईवो म्हणतात. एक एक विठाबाई त्या दिवशी आदरणीय वैभव महाराजांनी भरपूर प्रमाण म्हणून टाकलेले आहेत. परत परत रिपीट करायची काही गरज नाही, आवृत्ती करायची गरज नाही, पुनरावृत्ती. गोंधळाला बोलवतात, गोंधळा येईवो जगदंबे. जगदंबे म्हणतात. जगदंबे म्हणजे जगाची आई, जगाची आई. भगवान परमात्मा हा एक जणाची आई नाही, संपूर्ण जगाची आई आहे. माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ, पिताहमस्य जगतो, माता धाता पितामह. श्रीमद भगवद्गीता वर्णन करते. भगवान परमात्मा हा संपूर्ण विश्वाची आई आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, गोंधळा येईवो जगदंबे. अशा प्रकारचं या गोंधळामध्ये आपले साधू संत महात्मे भजन करतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्या साधू संतांचं जे भजन आहे तर ते गोंधळातलं भजन आहे बरं का. लक्ष द्या नीट. मी तुमच्या समोर 2 शब्द ठेवतो, त्याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. भजनामध्ये गोंधळ पाहिजे का गोंधळामध्ये भजन पाहिजे? भजनात गोंधळ पाहिजे का गोंधळामध्ये भजन पाहिजे? गोंधळात भजन पाहिजे. तुम्ही म्हणाले लेच गोंधळ झाला. हे जर नाही कळालं तर तुम्हाला दुसरं वाक्य सांगतो. परमार्थात संसार पाहिजे का संसारात परमार्थ पाहिजे? सांगा आता. तुम्ही नका सांगू. तुम्ही कीर्तन करायचे तू वैभव महाराज, तुम्ही कोणीच नका सांगू. यांना सांगू तर नेहमी लय ऐकलंय महाराज यांनी. साध हेच काय सगळे. परमार्थात संसार पाहिजे का संसारात परमार्थ पाहिजे? सांगा. संसारामध्ये परमार्थ पाहिजे, परमार्थात संसार नको. तसं गोंधळात भजन का भजनात गोंधळ? भजनात गोंधळ पाहिजे का गोंधळात भजन पाहिजे? भजनात गोंधळ म्हणलं की सगळंच बिघडलं. गोंधळामध्ये भजन पाहिजे. आपल्या साधू संतांनी गोंधळामध्ये भजन केलं. सांगू का नाथरायांचं प्रमाण? हरी बोला भांडता हे गोंधळ आहे, पण हरी बोला तिथं, म्हणून गोंधळामध्ये भजन आहे. विठ्ठल विठ्ठल. कालाच्या ओघामध्ये बरेच जण भजनामध्ये गोंधळ घालू लागलेले आहेत. तुम्ही म्हणाल मग भजनातला गोंधळ कसा असतो? पेन आणि वही जर असेल तर लिहून घ्या. फार मोठी यादी, पण 4-5 तुकडे सांगतो आहे ना. तुकडे सांगतो ना. तुकडा सांगू का? भजनातला गोंधळ पहिला हा आहे. भजन सुरू झाल्याच्या नंतर फार मानाने उशिरा येणं हा पहिला गोंधळ आहे. आल्याच्या नंतर पाय पसरून बसणं दुसरा गोंधळ आहे. तब्येत बरी नसेल तर काही हरकत नाही, बसूनच काय नुसतं पाय पसरून झोपून भजन करा, काही अडचण नाही. निजऱ्याने गाता उभा नारायण, झोपून करा, काही अडचण नाही. पण शरीर प्रकृती चांगली आहे तरी देखील इकडं तिकडं पाय करतो, हा भजनातला गोंधळ आहे. व्यसन करून भजनाला येणं ही भजनातला गोंधळ आहे. भजनामध्ये आल्याच्या नंतर भजन चालू असताना पाणी पिणं भजनामध्ये भजनातला गोंधळ. नोट करून घ्या सगळे. भजनात आपण गोंधळ घालतोय का नाही भजनात हे पाहिलं पाहिजे आपण.
आपण ही श्रेष्ठ साधना करतो, आपल्या उद्धाराची साधना करतो. भजन साधना साधारण नाही. भजन साधनेने आपला 100% उद्धार होणार आहे. आणि ते साधनेमध्ये जर अशा प्रकारचे दोष आले तर नरकाला जाण्याची वेळ आहे. विठ्ठला विठ्ठला. भजनाचे नियम, भजनाची संहिता, वारकरी संप्रदायाची संहिता पहा. प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आजही संस्थेमध्ये जे भजन होतं, जी भजनाची पद्धत आहे ती फार गोड पद्धत आहे. विनेकऱ्याचा मान काय असतो, शिस्त कशी असते भजनातली, फार पाहण्यासारखं आहे. तुम्ही पाहिले असतील. ब्रह्मलीन वैकुंठवासी आदरणीय प्रातस्मरणीय श्रीगुरु बोधे बाबा काय भजन महाराज संस्थेमध्ये. बाबा 5 मिनिट अगोदर हजर भजनाच्या. आवाज दिल्याच्या नंतर फार मानाने येणं हे वेगळी गोष्ट आहे. 5 मिनिट अगोदर भजनाला हजर बाबा. आल्याच्या नंतर विणा घ्यायचा, खांद्यावरती विणा, उजव्या खांद्यावरती विणा, डाव्या हातामध्ये चिपळ्या. साक्षात तुकोबरायांचं दर्शन, साक्षात तुकोबरायांचं दर्शन. बऱ्याच जणाला अजूनही कळत नाही विणा कोणत्या खांद्यावरती घ्यावात. काय करावं आता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भजनातले अनेक गोंधळ आपल्याला सांगता येतील. मग तर खाणं आणि पिणं तर फार मोठा गोंधळ आहे महाराज. हा गोंधळातला गोंधळ आहे, भजनातल्या गोंधळातला गोंधळ आहे. म्हणून अशा माणसाने भजनाला नाही आलं तर कल्याण होईल त्याचं. काही गरज नाही भजन करणं वाचून. अशा प्रकारच्या माणसांनी भगवान परमात्म्याची साधना करायची जर असेल तर आपल्या थोबाडामध्ये एवढं भरून आलं नाही पाहिजे. आपलं शुद्ध तोंड पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हा भजनातला गोंधळ आहे. अनेक गोंधळ येतं. राग येऊ नका देव. आणि कोणाला जर येत असेल तर काही हरकत नाही. कळकळीची अत्यंत तळमळीची विनंती आहे सगळ्याच लोकांना. ही सगळीकडेच विकृती पसरलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरही ही विकृती पसरलेली आहे. पण जे भजन करतात, साधना करतात त्यांना आमचा साष्टांग दंडवत आहे. पण असं करू नका बाबा हो. विठ्ठल विठ्ठल. भजनामधला गोंधळ साधू संतांनी केला नाही. गोंधळामध्ये भजन केलं आमच्या साधू संतांनी. म्हणून गोंधळा येऊ जगदंबे भगवान परमात्म्याला बोलवतायत. म्हटले एवढा मोठा गोंधळ मांडलाय. तिन्ही त्रिभुवनाचं मंडप दिलेला आहे. वेद घोष सुरू आहे, सगळं आहे. म्हटले तिथं भगवान परमात्म्यालाही आवाहन केलेलं आहे. गोंधळ सुरू आहे. पण म्हटले त्या गोंधळामध्ये नेमके गोंधळी कोण येतं. व्यास वसिष्ठ सुख गोंधळी नाचताती व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ते सोहम मिळी. द्वैत भाव विसरोनी बळी खिळती आंबे तुझे गोंधळी. त्या गोंधळ्यातील काही नाम उल्लेख नाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये करतात. व्यास पहिले गोंधळी व्यास सांगितले, दुसरे वशिष्ठ आणि तिसरे शुकाचार्यजी महाराज. अशा प्रकारचे हे गोंधळी एकाचडी एक अधिकाराने श्रेष्ठ अशा प्रकारचे महात्मे आहेत. हे सगळे व्यास महाराजांचं वर्णन करत असताना तोंड भरून असं वर्णन केलेले. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. व्यासांची साधारण बुद्धी नाही, विशाल अशा प्रकारची बुद्धी आहे.
व्यासांनी जेवढी ग्रंथसंपदा केली किंबहुना जेवढी ग्रंथसंपदा दिसते ते सर्व व्यासांचीच आहे. त्या दिवशी आपण वैभव महाराजांच्या मुखातून शब्द ऐकला ज्ञानोबरायांचा, व्यासोचिष्ट पाही जगत्त्रय, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोके ते येणे कारणे म्हणे ते पाही व्यासोचिष्ट जगत्त्रय. जेवढं व्यासांचं वाङ्मय विपुल आहे प्राचीन कालामध्ये तेवढं कोणाचंही नाही. प्राचीन कालामध्ये ग्रंथसंपदेच्या दृष्टीने सर्वात अग्रगणी असणारे व्यास आहेत. आणि अर्वाचीन कालामध्ये, आत्ताच्या कालामध्ये म्हणजे मागच्या कालामध्ये होऊन गेलेले अर्वाचीन कालामध्ये संत वाङ्मयामध्ये सर्वात मोठी विपुल अशा प्रकारची ग्रंथसंपदा असणारे संत एकच ते म्हणजे शांती ब्रह्मनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांच्या ग्रंथसंपदेचं जर वर्णन जर केलं किंवा जर वाचायला जर लागलो तर आपलं आयुष्यही पुरलं म्हणजे बरं आहे. एवढी विपुल अशा प्रकारची ग्रंथसंपदा आहे. फार मोठी ग्रंथसंपदा आहे. सगळ्यात मोठा ग्रंथ नाथ महाराजांच्या जीवनामधला श्री भावार्थ रामायण. त्या भावार्थ रामायणाचे महाराष्ट्रावरती तर आहेतच उपकार, पण त्यातले त्या मराठवाड्यावरती फार उपकार आहे त्या भावार्थ रामायणाचे. एकदम साधारण माणसं देखील ज्ञानी या भावार्थ रामायणाने केले. म्हणून या भावार्थ रामायणाविषयी श्रद्धा प्रकट करत असताना प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी आमचे स्वामीजी महाराज श्री क्षेत्र होळ, त्यांचं एक वाक्य पहा. ते म्हटले, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नाथ महाराजांसारखा भावार्थ रामायणासारखा ग्रंथ जर असेल नाथ महाराजांचा तर तुळशी रामायणाची गरज का पडते मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला हेच कळत नाही. स्वामीजींचं वाक्य. स्वामीजींना हे भावार्थ रामायणाचे गोडे लागण्याचं कारण आपलं गाव आहे. आपलं गाव म्हणजे संपूर्ण गाव नाही पण आदरणीय वैभव महाराज येते. विठ्ठल विठ्ठल. आश्रमामध्ये भावार्थ रामायण म्हणजे काय माहिती नव्हतं. आता स्वामीजी म्हणजे वेदांताचं झाड येते, तिथं कशाला भावार्थ रामायण वगैरे, तर महाराजांनी तिथं भावार्थ रामायण सुरू केलं. अजूनही तिथं कथा शक्ती होत आहे तिथं. तर भावार्थ रामायण असे अनेक प्रकारचे संत वाङ्मयामध्ये ग्रंथ नाथ महाराजांनी जास्त केले. प्राचीन कालामध्ये व्यासांचं नाव आहे आणि अर्वाचीन कालामध्ये श्री संत श्रेष्ठ नाथ महाराजांचं नाव आहे. म्हणून व्यास. दुसरे गोंधळे आहेत वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ हे पुरोहित करणारे सूर्यवंशाचे कुलगुरू असणारे हे कुलगुरू वशिष्ठ. सांगेंद्र पवरा असते गरोदरा तुझ्या ग्रंथा, धर्मशास्त्राचे डोहळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. कुलगुरू वशिष्ठ, सूर्यवंशाचे कुलगुरू वशिष्ठ असणारे हे देखील एक त्यातली गोंधळे आहेत. आणि तिसरे गोंधळे आहेत ते म्हणजे शुकाचार्यजी महाराज. हे शुकाचार्यजी महाराजांचं वर्णन करत असताना ब्रह्मलीन गुरुवरे श्री विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा काय वैराग्य होतं बुवा म्हणायचे. काय वैराग्य होतं शुकाचार्यजी महाराजाकडं. यरभीन विषय जिनोने जन्मले जे शुकाधिक दादुले ते विषयोची वानिता झाले भाट यांची. याच्यापेक्षा दुसरी ववी जवळची आहे. बाबा ती ववी सांगायचे. नाना रंभेचे निरूपे शुके नुठिजेची कंदर्पे. अनेक प्रकारच्या रंभा येऊन जरी नाचायला लागल्या शुकाचार्यजी महाराजांच्या समोर तरी अंतःकरणामध्ये काम उर्मे यत किंचितही उत्पन्न ज्यांच्या अंतःकरणामध्ये होत नाही ते असे असणारे श्री शुकाचार्यजी महाराज. विठ्ठला विठ्ठला. व्यास वशिष्ठ शुक गोंधळे हे सर्व गोंधळी आहेत. नाचताती सोहम मिळे. सोहम मिळे आपल्या स्वानंदामध्ये आत्मानंदामध्ये हे नाचत आहेत. नाचण्याचे प्रकार आपल्याला दोन्हीकडेही दिसतात. संसारामध्येही नाचणारे वर्ग दिसतात आणि परमार्थामध्येही नाचणारे वर्ग दिसतात. एक वर्ग संसारामध्ये नाचतो आणि एक वर्ग परमार्थामध्ये नाचतो. पण संसारामध्ये नाचणाऱ्या वर्गाला धन्यता आमचे संत महात्मे देत नाहीत. संत महात्मे नाचा म्हणून सांगतात, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, पण कुठंही नाचू नका. लोक कुठंही नाचतात. आपला नाचण्याचा स्वभाव आहे. तुकोबराय म्हणतात, लहानपणी हा आईच्या पुढे नाचतो. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे. माते पुढे म्हणजे आई पुढे नाचायला लागतं. लहानपणी हे आईच्या समोर नाचायला लागतं आणि थोडं मोठं झालं की मग आई पुढे नाचत नाही. आमचे आदरणीय अण्णा म्हणायचे ते बाई पुढे नाचतं. हात वगैरे तुम्हाला संगती घडली जगन्नाथ अण्णांची.
मोठं झाल्याच्या नंतर आई पुढे नाचत नाही, नंतर मग ते बाई पुढे नाचतं. काय गोड वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे पहा. चित्त आराधी स्त्रियेचे, स्त्रियेचे ने छंदे नाचे, स्त्रियेचे ने छंदे नाचे, माकड गारुडी याची जैसे होय, म्हणून तुकोबाराय म्हणतात काय करावी ती मोलाची माकडी, नाचता ते पुढे संसाराच्या पुढे नाचणारे जे माकड आहेत त्यांचा इथं विषय नाही. इथं नाचणारे वेगळे आहेत, परमार्थामध्ये नाचणार. तरणा भाग्यवंत न ते हरी कीर्तनात, अशा प्रकारचं परमार्थामध्ये नाच म्हणून संत महात्मे सांगतात. आणि अशा प्रकारचे सगळे संत महात्मे सांगतात. ज्ञानोबाराय हे आपल्याला हाच उपदेश करतात, रंगी रंगे रे श्रीरंगी, या श्रीरंगाच्या रंगामध्ये तुम्ही नाचा. आणि अशा प्रकारचे जे श्रीरंगाच्या रंगामध्ये नाचतात, शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात धन्य जगी तोची एक धन्य जगी, तोच या जगामध्ये धन्य आहे की जो हरीच्या रंगामध्ये नाचतो. म्हणून नाचता ती सोहम मिळी विठ्ठल विठ्ठल. आणि सोहम मेळामध्ये नाचत असल्यामुळे तिथं द्वैत भाव नाही. द्वैत भाव विसरोनी बळी, द्वैत भावाचा तिथं लाग लागत नाही. अद्वैत अवस्थेमध्ये मी पण जाऊ दे दुरी, एकाची घोंगडी पांघरू हरी, अशा प्रकारच्या अद्वैत बोधावरती आरूढ होऊन भगवान परमात्म्याचं शिवम भूत्वा शिवम यजेत अशा प्रकारचं भजन करतात. मेची होनी पांडवा कृती माझी सेवा, अशा प्रकारचं त्या संत महात्म्यांचं भजन असतं. त्याला शास्त्रामध्ये ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती अशी प्रकारचं त्याला संज्ञा दिलेली आहे. विठ्ठला विठ्ठला द्वैत भाव विसरूने बळी, खेळती आंबे तुझी गोंधळी, खेळ मांडियाला वाळवंटी घाई, अशा प्रकारचे अनेक आपल्याला प्रमाण पाहता येतील. अशा प्रकारचे हे गोंधळे आहेत. मग नाथ महाराजांना विचारलं, महाराज याच्यामध्ये कोणी मुख्य रूपाने गोंधळे आहे का? तर मुख्य रूपाने गोंधळे कोण आहे याचा उल्लेख करत असताना नाथ महाराज मने पुंडलिका ते हरित कोटी देवनायक मुकुटा
मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिते सकौतुक एका जनार्दनी नाचे देख. नाथ महाराज मुख्य असणारे गोंधळीचं नाव वर्णन करतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. मुकुटमणी पुंडलिक मुकुट स्वरूपामध्ये असणारे अर्थात सर्वात श्रेष्ठ असणारे गोंधळी म्हणजे पुंडलिक राय आहेत. का एवढं पुंडलिक रायला महत्व? अनेक कारण आहेत. त्याच्यातलं मुख्य कारण म्हणजे या पृथ्वी तलावरती भगवान परमात्मा जर कोणामुळे आले असतील तर ते पुंडलिक रायमुळे आलेले आहेत. म्हणून पुंडलिक रायाचं खूप वर्णन केलेलं आहे. भला भला मानलासी अशा प्रकारचं अनेक साधू संतांनी पुंडलिक रायाचं वर्णन केलेलं आहे. तेच वर्णन नाथ महाराज करतात. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिते. हे सगळे गोंधळ घालणारे आहेत बरं का. सगळे देव देवता वगैरे भगवान परमात्म्याचा गोंधळ घालतात म्हणजे भगवान परमात्म्याची साधना करतात, आराधना करतात. अशा प्रकारची गोंधळ घालिते सकौतुक एका जनार्दनी नाचे देख. अशा प्रकारचे नाथ महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याचं देवीच्या रूपकातून वर्णन करतात. वर्णन केलेलं आहे. यथामथी यथा अवकाश जेवढं काही अभंगावरती चिंतन करता आलं श्रीगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तेवढं आपण या अभंगावरती चिंतन केलेलं आहे. कितीही जरी बोललं तरी शब्द आपले अपुरे आहेत. अशा प्रकारचं हे संत वाङ्मय आहे. ही झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबराय आदी सर्व संत महात्म्यांच्या चरणी, भगवती मातेच्या चरणी उपस्थित सर्व भाविक मंडळी, महाराज मंडळी यांच्या चरणी सेवा समर्पित करून उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळीच्या भक्तिमती मातांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. शेवट म्हणायचे ना संपवतो. ज्ञानेश्वर